काही संघ अशा पद्धतीने उतरतात ग्रामीणचे, अशा पद्धतीने अगदी धावत उतरतात ते मैदानामध्ये, ती चार्जिंग असते. ग्रामीणचे संघ आहे. फर्स्ट इम्प्रेशन अक्षय मात्रे, तुम्ही मैदानामध्ये असे धावत उतरला की फर्स्ट इम्प्रेशन तुमचं पडतं. खूप छान. काल कॅप्टन 26 न संपूर्ण तालुक्याला खऱ्या अर्थानं आनंदित केलं. सगळे छाती टोकून सांगत होता अतुल भालेकर आमच्या तालुक्याचा आहे, आमच्या पाटण तालुक्याचा आहे. आणि तुमच्या माहितीसाठी धर्मवीर चषक मध्ये ज्यावेळी अतुल भालेकरचं नाव घेतलं जात होतं रविदादा, तेव्हा भालेकरवाडीचं नाव येत होतं, बनपुरीचं नाव अतुल भालेकर हे नाव घेतलं जात होतं. अप्रतिम. गावाचं नाव, तालुक्याचं नाव एखाद्या खेळाडूमुळे मोठमोठ्या स्पर्धेमध्ये, ऑल इंडिया आयकॉनच्या स्पर्धेमध्ये येतं. चला मॅचला करा सुरुवात. एक अप्रतिम दर्जेदार मॅच पुन्हा एकदा तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलोय. एका बाजूला आपण पाहिलं तर डीके स्पोर्ट्स चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड टीम, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर दोन्हीचा वाडा संघ. हे दोन्ही संघ एकमेकांसोबत खेळत आहेत. विनिंग टीम आहेत, विनिंग दोन्ही संघ आहेत. आणि मजा ही येईल की दोन्ही जवळ टीमची बॅटिंग परफॉर्मन्स, ऋषीची बॅटिंग परफॉर्मन्स, म्हणजे जेव्हा रवी आणि ऋषी एकमेकांसमोर येतील तेव्हा कसा खेळ राहील. कारण की मागील मॅच मध्ये सतीश यमकरचा खेळ दमदार राहिला. 32 धावा त्याने ठोकल्या आणि त्याच्यासमोर तर ऋषी आहे. त्यांचे बेस्ट ऑफ दी बेस्ट आते एकमेकांच्या समोर, तेव्हा एक वेगळी मजा येते. संजय यमकर, पांडुरंगजी यमकर साहेब देखील या मॅचचा आनंद घेत असतील यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून, त्यांचं आम्ही स्वागत करतो. येस अंपायर, लेट्स प्ले द मॅच. अंपायरचा ग्रीन सिग्नल आला, त्यांचा आम्ही कौतुक करेल. 3 ओव्हरची मॅच. पहिला चेंडू अपकट. आता 6 चेंडू प्रत्येक ओव्हरमध्ये आहेत. तुम्हाला 3 ओव्हर टाकायचे आहे, म्हणजे 18 चेंडू बरोबर या इनिंग मध्ये. डिक्ले मध्ये 1 धाव. एक बेस्ट ऑफ द बेस्ट, एक तगडा मुकाबला. ओहो हो, फ्लाइटेड यॉर्कर. कारण की हा चेंडू लालच देणारा होता. तुम्हाला वाटतं हा चेंडू सरळ येईल, बॅटवरती येईल, लालच भरा चेंडू होता. आणि या लालचीच्या मागे जर तुम्ही गेलात तर हा चेंडू फसवून निघून जातो. तोच लालच भरा चेंडू होता. अप्रतिम चेंडू हाताळला ऋषी पाटील, आयकॉन लेवल खेळाडू जो आज तालुक्याला बिलॉंग करतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर बॅकफुटला शॉट आमपूलला हे खेळाडू दादा होता मिड विकेटला, डीप मध्ये विकेटचं पतन. हे होतं सचिन दादा, हे होतं जेव्हा बेस्ट ऑफ दी बेस्ट खेळाडू येतात तब असली खेळ दिखाना है. थोडीशी जोडी चेंज केली, पेअर चेंज केली. कुणाल आता दाखल होईल मैदानामध्ये. कुणाल यमकर. PTPL वरती लक्ष आहे. हल्ली सगळेच ब्रिज खाली प्रॅक्टिसला येतात बरोबर 7च्या ठोक्याला. बाईक कोणत्या तरी नवीन खेळाडूकडे जाईल. प्रॅक्टिस ब्रिज. मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न सर बॅटवरती आला नाहीये, गती जास्त होती. बॅकफुटला वळून अगदी पूल खेळण्याचा प्रयत्न, मात्र तोपर्यंत अगदी डिक्लेअर मध्ये 1 धाव. स्टिकरेंचा हा फटका होता. 2 धावा या स्कोर कार्ड वरती सजल्या गेलेत. 2 ऑन अ स्कोर कार्ड. 4 चेंडूचा खेळ झालाय, 2 अजूनही बाकी आहे.
यॉर्कर खोदून करण्याचा प्रयत्न, ऋषी पाटीलनं गोलंदाजी करत असताना धावा दिला नाहीयेत. दोन्हीच्या वाड्या टीमला थोडंसं थांबवलंय, ब्रेक लावलाय धावसंख्येवरती. एक अष्टपैलू खेळाडू, बेस्ट अष्टपैलू खेळाडू, बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू. गती परिवर्तन, शॉट आर्म फुल, फटका चांगला खेळलाय, पुढे आला, फसला गेलाय आणि त्यानंतर हा पूल फटका 6 धावेसाठी निघून जातोय. ओव्हर स्टेप पूर्णपणे स्टेप आउट करून पुढे आला आणि त्यानंतर फुल टॉस चेंडू घेतला. ऋषी पाटील काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत होता, त्याचं वेगळं केलं आणि फसला. जिथे बॅटिंग करत असताना बॅट्समननं मात्र हात धुवून घेतला या शेवटच्या चेंडूवरती. संघाची धावसंख्या 8 या धावसंख्येवरती झपाट्यानं जाऊन पोहोचली आहे. जिंती टीम बॅड लक आज हारला नाहीये, थोडासा एका धावेनं संघ मागे राहिला आणि पराभूत झाला. थँक्यू सो मच जिंती टीम, आपण चांगल्या पद्धतीने खेळ दाखवला. खास करून मी कौतुक करेल प्रवीणचं. प्रवीणनं या मॅचमध्ये जिंती टीमला पूर्णपणे इन केलं, मात्र ती एक धाव, शेवटचे 2 चेंडू 2 षटकार आले होते. प्रवीण नेवगेनं आपल्या खेळामध्ये तो जिंकला, टीम पराभूत झाली. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय राजू रोडे सर. डॉट बॉल, लॉफ करण्याचा प्रयत्न, सरळ बॅटवरती आला नाहीये, बॅटीच्या बॉटमला कॅच ड्रॉप होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवला गेलाय. राजू रोडे जेव्हा येतात तेव्हा विकेट शोधत येतात, ते नाराज आहे, ऋषी नाराज आहे या कॅचला घेऊन. टीम मधून जेव्हा तुम्हाला सातत्याने चान्स भेटतो तेव्हा टीमसाठी असा खेळ करणं महत्वाचं आहे जिथे संघाला बरं वाटेल की आपण इन केला खेळाडूने एक चांगलं काम केलंय. की नेहमी बॅट पॅचमध्ये टीम तुम्हाला पॅक करत राहते, मात्र तुमचा खेळही नेहमी चांगला होणं गरजेचं आहे. पुढे खेळण्याचा प्रयत्न, लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅट लवकर स्विंग झाली आहे, अर्ली स्विंग, चेंडू निघून जातोय डॉटमध्ये. निर्धाव चेंडू, 3 चेंडूचा खेळ झालाय. थोडासा बाहेर राहिला, अवे फ्रॉम दी बॉडी. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, अगदी एक सिंगल धावी ते लवकर कलेक्ट केले. व्हाईट बॉल आहे, व्हाईट +1, 2 धावा आता प्राप्त होत आहेत. 11 धावसंख्या ही स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते. 11. ज्या एक्स्ट्रा धावा आहेत त्या गोळा केल्या जात आहेत, जास्त महत्वाच्या मानल्या जात आहेत. 1-1, 2-2 धावा सध्या दोन्ही सवाडा टीम कडून गोळा केल्या जात आहेत. लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅटवरती हाही चेंडू आला नाहीये, कव्हरचा खेळाडू मागे जातोय, कॅच साठी अप्रतिम कॅच पकडली आहे. विकेटचं पतन होईल. बॅटिंग करत असताना फलंदाज रवी, एक मोठी विकेट पडते. शुभम लांबोरला मैदानामध्ये आता इन केलंय. शुभम लांबोरकडे ज्या पद्धतीने हाईट आहे आणि त्याच टोलेजंग हाईटचा तो उपयोग करेल का, टोलेजंग फटके लगावेल का? कारण की रवी हा टीमचा एक महत्त्वाचा हुकमी एक्का, मात्र त्याला माघारी पाठवलंय. कारण की चॅम्पियन टीमचा तुरुपचा एक्का बाहेर काढला होता कॅप्टननं राजू रोडे यांना. राजू रोडे जेव्हाही येतात विकेटच्या शोधामध्ये विकेट घेण्यासाठी ओळखले जातात, विकेट टेकर गोलंदाज. ड्राईव्ह केलाय लॉंग ऑनला, खेळाडू आहे, चेंडू गॅदर केलाय. पहा, बॅकअप साठी 2 खेळाडू आलेत राजू रोडे यांच्या माघारी. हा बॅकअप महत्वाचा आहे, कव्हर महत्वाचा आहे. एखादा मोबाईल चांगला घेतला तरी आपण 500 रुपयाचा कव्हर लगेच घेतो. ही मॅच आहे, एका धावेसाठी कव्हर असणं माघारी महत्वाचं आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 12 या आकड्यावरती. लॉफ केलाय, फटका चांगला आहे, कदाचित 1 बाउन्स साठी थांबलेत. चांगला निर्णय हा. वॉड थ्रो सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये. तब्बल ओव्हर क्रमांक 2चाही खेळ संपलेला आहे.
2 षटकांच्या अखेरीस संघ आपण पाहिलं 14-13 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. 13. आता शेवटची ओव्हर येईल. धावा आल्या नाही आहेत जास्त, ज्या धावा हव्या होत्या त्या भेटल्या नाही आहेत. दोन्ही पिलर माघारी गेलेत. तर अचानक 11 बनपुरी टीम आणि सळवे 11 सळवे इन ॲक्शन दिसतील. म्हणजे रवी बोरगे आणि अण्णा कंक या दोघांमधले एक फाईट. कट केलाय बॅकफुटला जाऊन पूल फटका. खेळाडू पोचत नाहीये, जाण्याचाही प्रयत्न केला नाहीये, फक्त उभा राहिला. जान दो चार आन दो. दादाला माहिती होतं चेंडू पडल्यानंतर बाउन्स तर होणार आहे, त्यानं ओळखलं. या 4 धावा प्राप्त झाल्या. पहिला चेंडू त्या चौकार प्राप्त केला. सहज भेटलेला हा चौकार आहे. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला ऋषी आहे, वेगानं जाईल तो. काव कॉर्नर मधून फेकी ऋषीची जबरदस्त येत राहते. पुढे टप्पा पडला आणि अगदी 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जातात. 19. दोन्ही चव्हाड्या टीमकडे बॉलिंग अटॅक देखील चांगला आहे. धावा हवेत संघाला, धावा गोळा करायचे. 4 चेंडू बाकी आहेत. 4 मध्ये कमीत कमी 10 ते 15 धावा येणं गरजेचं आहे. विकेट किपर क्लोज आहे. दुर्गेश होता, चेंडू निसटला त्याच्या हातातून. 22च्या स्वरूपामध्ये आता 1 धाव येईल. एक सिंगल धाव. 20 धाव संख्या 20. थोडे 3 ओव्हरमध्ये कमीत कमी 30 धावा तरी तुझ्याकडे हव्यात प्रति ओव्हर 10 देण्यासाठी. अजून चान्स आहे एक चांगलं टार्गेट उभं करण्याचं. लॉफ्ट केलाय, टायमिंग नाही जुळलं. अक्षय कॅच ड्रॉप करताना बघितला नाहीये बऱ्याचदा. तो नेहमी कॅचसाठी जातो, चांगला जज करतो आणि अप्रतिम कॅच अक्षय शिंदेनं पकडली. नेहमी लॉंगॉनला अक्षय शिंदेला तुम्ही बघू शकता. चॅम्पियन DK स्पोर्ट्स टीमकडून महत्त्वाचं क्षेत्र तो सांभाळतो. लॉंगॉन जिथे कॅच जास्त उडतात. अप्रतिम कॅच. न्यू बॅटर दाखल झालेत. गणेश. चेंडू आता फक्त बाकी असतील सचिन दादा 2. 2 टू गो. टॉस साठी कॅप्टन तयार रहा. ड्राईव्ह केलाय. एक सिंगल धाव भेटेल का? राजू रोडे सर यांची फेकी जबरदस्त नव्हती ही. 1 धाव कंप्लीट केले. 1 टू गो. 1 चेंडू आता बाकी आहे. टॉस साठी जाऊयात यानंतर. अचानक 11 बनपुरी सळवे 11 सळवे आयोजक आता इन ॲक्शन दिसेल. लॉफ केलाय. इंद्रजित पाटील आहे. इंद्रजित पाटीलची फेकी, ही फेकी त्याची. हा थ्रो आहे इंद्रजित पाटीलचा. वॉड थ्रो यार, वॉड थ्रो. हे टायगर आहे टेनिस, पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा. ज्या पद्धतीने थ्रो करतो रॉकेट. टार्गेट आपण पाहिलं 23. 23 धावेचं टार्गेट ठेवलंय DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्डच्या समोर. जाऊया टॉस साठी. चला टॉससाठी या दोन्ही टीम. सळवे 11 सळवे, विपक्ष अचानक 11 बनपुरी. कॅप्टन 26 टॉससाठी या. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेत आहोत. किरण कंक आणि दुसऱ्या बाजूला टीम सळवे 11 सळवे अचानक 11 बनपुरी. हेड अँड टेल तुम्हाला कॉल करायचा आहे. हेड कॉल केला आहे किरण कंक. अचानक 11 बनपुरी. इट इज अ हेड. थँक्यू सो मच कॅप्टन 26. अभिनंदन. टॉस जिंकलाय. स्वतः आयोजकाच्या भूमिकेमध्ये आयोजन करत असताना ज्या प्रकारची प्रचंड मेहनत. टॉस जिंकलाय, निर्णय काय? बॅटिंग फर्स्ट. बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय. परंतु अचानक 11 बनपुरी एक चांगली टीम आहे पाटण तालुका क्रिकेटमध्ये. आपल्या देवाच्या नावाने अशी नाईकबा प्रसन्न चषक 2025 आयोजन करत असताना सर्व पुरस्कर्त्यांनी आणि या सर्व खेळाडूंनी ग्रामस्थांनी किती मेहनत घेतली? खरंच खूप मेहनत घेतली आहे ग्रामस्थांनी. ह्याच्यासाठी आम्ही ज्यांना शब्द टाकले त्यांनी सर्वांनी सहकार्य केलेलं आहे
आणि तसेच आपले समालोचक किरण मस्कर तुम्ही असाल. खरंच खूप छान नियोजन आहे आणि असंच नियोजन पुन्हा आमच्याकडून होऊ. सनिकांक याने चांगले नियोजन केलेलं आहे. आम्ही पुण्यावरून आलेलो आहे, अण्णा आणि मी, आणि अजून 3 जण आहेत. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा असतील या किरण कंक लिजंड क्रिकेटर अचानक 11 बनपुरीचे. टॉस जिंकला अचानक 11 बनपुरी. त्यांनी घेतला बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय. आज सनी कंक यांची मेहनत असेल, अण्णा कंक असतील, आज त्यांची संपूर्ण अचानक 11 बनपुरी असेल, बनपुरी गावचे ग्रामस्थ असतील, आमचे सर्व पुरस्कर्ते, पाटण तालुका क्रिकेट कमिटी, शिवाजी यादव बॉस अँड कंपनी, प्रत्येकाचा मनापासून आभार. कारण एकदिवसीय स्पर्धा खूप कमी कालावधीमध्ये मित्रांनो आयोजित करणं खूप कठीण, आणि ते कठीण काम सोपं करून दाखवतं ते क्रिकेट म्हणजे पाटण तालुका क्रिकेट. आणि अचानक 11 बनपुरी. निश्चितच कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. आशिया नाईकबा प्रसन्न चषक 2025. धन्यवाद. मॅचच्या दिशेने जाऊयात. टॉस जिंकल्यानंतर जो बॅटिंग करण्याचा निर्णय के यांचा आहे, तो खऱ्या अर्थानं एक चांगली धावसंख्या उभ्या करण्यासाठी अनऑर्थोडॉक्स निर्णय. कारण की एक चांगली धावसंख्या उभी करूयात. बॅटिंग आहे, वैभव आहे, सनी कंके, अण्णा कंके, या सगळ्यांच्या केकेस होत्या. या सगळ्यांच्या ताकदीनं एक चांगली धावसंख्या उभ्या करण्यासाठी बॅटिंगसाठी ते गेलेत. यानंतरची मॅचही खूप इम्पॉर्टंट असेल. मात्र आत्ताच्या मॅचमध्ये 23 धावा करायचे. बॉलिंग अटॅक बघूयात दोन्हीचा वाडा टीमचा कसा राहतोय. बॉलिंग अटॅक, कोंडिबा दाखल होईल. बॅटिंगसाठी ऋषी पाटील आणि दुसऱ्या बाजूला इंद्रजित पाटील. दादा चॅम्पियन टीमसाठी हे दोघे चॅम्पियन राहिलेत. दोन्हीचा वाडा टीम दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर यादीची खूप महत्वाची मॅच एका धावानं त्यांच्या नावाती राहिली. म्हणजे विजयाची किंमत काय आहे या दोन्ही संघाला, दोन्हीच्या वाड्या टीमलाही माहिती आहे. ओ हो 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 हो, एक वेगळी ऍक्शन, वेगळी निराळी ऍक्शन आहे. दोन्हीच्या वाटे टीम या संघाकडे बऱ्याच संघ मालकांचंही लक्ष आहे कि ऋषी पाटील इसको पकड डाला तो मैच जिंगा लाला. गुरु ये तो मैं बोल सकता हूं, हे महत्वाचं आहे. गती परिवर्तन, मागचा पाय वाकवला, बसला, मग चोपला, बैठा फटका ऋषी पाटीलच्या बॅट मधून येतोय. ऋषी पाटील सबसे कातिल है ये ऋषी पाटील. पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा असा खेळाडू ज्याचा प्रवासामध्ये बरेच अडथळे आले, बऱ्याच अडचणी आल्या, पण अडथळ्यांना भिवून अडखळणे हे ऋषी पाटीलच्या पावलांना पसंत नाही. डीके स्पोर्ट्स हे नाव फक्त त्यानं संघासाठी ठेवलं नाही, व्यवसायामध्ये आणलं, या नावाचा ब्रँड बनवला, एक युवा उद्योजक बनला आणि डीके स्पोर्ट्स हे नाव आता व्यवसायामध्येही झळकू लागलं. पहा ना किती बरं वाटतं जेव्हा आपल्या गावातील खेळाडू आपल्या संघाच्या नावानं एखादा व्यवसाय खोलतो आणि व्यवसायाला संघाच्या नावानं सुरुवात करतो. दत्तकृपा म्हणजे डीके स्पोर्ट्स. खूप छान मॅचला मजा येईल, रंगत येईल, अप्रतिम मॅच बनेल. बॉलिंग अटॅक इम्पॉर्टंट राहील दोन्हीचा वाडा टीम कडून. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न, फुल टॉस होता, वन बाउन्स निघून जातोय. अवघ्या 4 धावा आता प्राप्त होत आहेत. चेंडू देण्यासारखा असेल, मॅच दिशेने आपण जातोय. संघाची धावसंख्या अगदी 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. ओहो, कॅचचा प्रयत्न, मिड विकेट मधून डीप मधून खेळाडू आहे, चेंडू गॅदर करेल, फेकी पहा, हा थ्रो पहा, डायरेक्ट गोलंदाजच्या हातामध्ये. 11 धावसंख्या. इंद्रजित पाटील दुसऱ्या बाजूला. दादाची दादागिरी ही कंटिन्यू आहे. 50 धावा त्याच्या नावावरती राहिलेत, रेकॉर्ड्स बरेच त्याच्या नावावरती आहेत. सरळ बॅटच्या समोर खोदून काढलाय, अगदी लॉंग ऑफचा खेळाडू वेगाने येतोय. फिल्डिंग एफर्ट्स, वॉट अ फिल्डिंग एफर्ट्स. पूर्णपणे वेगानं धावत आलेत खेळाडू लॉंग ऑफ वरून.
23 धावेचं फक्त टार्गेट आहे. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 12 वरती जाऊन पोहोचले. अचानक बनपुरी टीम बाबा यांना आता बोलवते आपल्या स्क्वॉड मध्ये, कारण की यानंतर हा संघ आता सज्ज झालाय बॅटिंग करायचे या टीमला. लफ्ट केलाय, दे दनादन धूम धडाका, गेंद हस्ती हस्ती बस्ती में, ऋषी अपने मस्ती में. वा ऋषी वा, काय फटका खेळलाय. टीमची टोटल गाडी सुसाट निघाली. रम पंपो 18 धावा स्कोर कार्ड वरती. वॉट बॅटिंग ऋषी पाटील, जीव टाकला पूर्ण मॅच मध्ये. ओव्हर क्रमांक 1 महागडी राहिली. 18 धावा स्कोर कार्ड वरती सज्ज झाले. तब्बल 18 ऑन स्कोर कार्ड. 5 धावा आता करायचे पूर्ण. यानंतर एक तगडा मुकाबला आपल्याला बघायला भेटेल, एक बिग फाईट. पाच धावा आता विजयासाठी हव्यात. संपूर्ण अचानक क्रिकेट क्लब बनपुरी टीम तुम्ही पाहताय. सगळा स्क्वॉड आज व्यासपीठाच्या समोर. एक छान फोटो हा टीम घेणार आहे आठवण म्हणून. संपूर्ण स्क्वॉड आज तयार आहे. लव केलाय, अगदी 1 बाउन्स निघून जातोय 4 धावेसाठी. फक्त 1 धाव आता हवी आहे. आणि त्यानंतर अचानक क्रिकेट क्लब बनपुरी आज आयोजनामध्ये आपल्या गावाच्या कुलदैवताच्या नावानं, नाईकबाच्या नावानं ही स्पर्धा त्यांनी खेळवली आहे. आणि त्यामध्ये आता ते इनमध्ये दिसतील. लफ करण्याचा प्रयत्न, कदाचित यावेळी कॅच पकडली आहे. रवीच्या हातामध्ये विकेट राहिली आहे. श्रेयसनं कॅच पकडली, रवीनं विकेट मिळवली. इंद्रजित पाटील दादाला जावं लागेल. 1 धाव विजयाची हवी आहे. आणि तो विजयाची 1 धाव हाही एक वेगळा मान असतो की विजयाचा तो षटकार, विजयाची 1 धाव कोण करणार. फिनिशर राजू रोडे दाखल झालेत मैदानामध्ये. आणि जर षटकार येतोय तर सचिन दत्त देसाई यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं प्राइज आहे. डाउन ग्राउंड अगदी आपण पाहिलं तर एक सिंगल धाव विजयाची येते. चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघ राहिला विजेता. सलग दुसरी मॅच हा संघ जिंकला. व्हॉट अ मॅच. अचानक क्रिकेट क्लब बनपुरी टीम व्यासपीठाच्या अगदी समोर पाहताय. सगळे खेळाडू आज आलेत. मी म्हणेल की फक्त 12 नाही तर 18 ते 20 खेळाडू आज दाखल झालेत. काही पुण्यावरून आलेत. आज माजी उपाध्यक्ष कृष्णा मराठे यांना मिस करेल हा संघ. कामानिमित्त ते उपस्थित राहू शकले नाहीयेत.